उदखेड येथे नव्यानेच झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढून देण्याची मागणी घेऊन उदखेड येथील शेतकरी अनुज गवई यांनी जंगलात पांदन रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केलं होतं. पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच नसल्यामुळे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतात साचून शेतातील पिकाचं नुकसान होत असल्यानं ही समस्या निकाली काढण्यासाठी मागणी प्रशासनाकडे केली होती. दुपारी 3 वाजता बांधकाम विभाग, महसूल विभाग तसेच भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष सुखदेवराव पवार यांनी मध्यस्थीतून शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र चर्चेतून काहीही निष्पन्न झाल्यानं शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. रस्त्यावर असणाऱ्या तुमच्यासहित शेकडो शेतकऱ्यांना या पानंद रस्त्याचा फायदा होणार आहे, तर तुमची या बाबतीत काय समस्या आहे? माझी जी समस्या आहे, सुरतपासून शेत आहे, तर जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांनी जे आतापर्यंत काम केलं हे कसं आहे, पूर्ण माझ्या शेतात पाणी येऊन राहिलं आहे. त्यांनी जर समोर नाल्या काढल्या दोन्ही साईडनं तर माझा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मात्र सायंकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान बांधकाम विभाग व महसूल विभागानं शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून लेखी पत्र दिल्यावर हे उपोषण मागे घेण्यात आलं. लेखी पत्रानुसार काम न झाल्यास पुन्हा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी अनुज गवई यांनी प्रशासनाला दिला आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.